नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्हाला हे माहिती आहे का हे काय आहे? तर हे एक फूल आहे. तर ही फुले झाडावर येतात, उमलतात तेव्हा ती दिसायला हे बघा चिमणीच्या चोचीसारखी वाटतात. तसेच फुलांचे रंग कधीकधी पांढऱ्या हलक्या जांभळट रंगाचे असतात, जे पक्ष्यांच्या चोचीची आठवण करून देतात. त्यामुळे स्थानिक बोलीत त्याला कावळा चिमणी असे नाव पडले. तर हे बघू शकता तुम्ही, अगदी याला असे पंख असल्यासारखा आहे. त्याच्यानंतर पुढं त्याला मानेचा आकार आहे. त्याच्यानंतर याला चोच पण दिसते, डोळे असल्यासारखं वाटते. तर त्याच्यामुळे त्याला कावळा चिमणी असं नाव पडलं. तर ह्या फुलाला हदग्याची फुलं असं म्हणतात. तर याची भाजी केली जाते. तर या भाजीचे अनेक फायदे आहेत. तर या भाजीने पचन सुधारते. या फुलांमध्ये म्हणजे या भाजीमध्ये खूप फायबर आहे. हाडांसाठी ही फुलांची भाजी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियम व आयर्न याच्यामध्ये असते, त्यामुळे हाडे बळकट होतात. रक्त शुद्ध करण्यास मदत होते. तसंच या भाजीने डोकेदुखी व तापही कमी होतो. त्याच्यानंतर पौष्टिक तत्वे ह्याच्यामध्ये आहे. तर प्रथिनेसुद्धा, जीवनसत्वे आणि खनिजेसुद्धा या भाजीमध्ये आहे. तर याचा आकार तुम्ही बघू शकता, अगदी चिमणी कावळ्यासारखा आहे. आणि आता आपण ही भाजी कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. हदग्याची फुले म्हणतात याला. तर मी ह्याच्यामध्ये सुद्धा थोडक्यात अशी भाजी कशी करायची हा व्हिडिओ पुढं दाखवलेला आहे. तर तुम्ही तो अवश्य बघा. आपण या अशा पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. सर्व पाकळ्या जे पंखासारखं दिसत होतं ते अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये जे असे तुरे निघतात, जो चोचीसारखा भाग निघतो, तो सर्व अशा पद्धतीने काढून घ्यायचा. तो सर्व काढून घ्यायचा आपण तो. आणि मग आपण त्याच्यानंतर आपण भाजी करायला घ्यायची. तर अशा पद्धतीने ही भाजी चिरून घेतलेली आहे. सर्व पाणी चिरून घ्यायची.